मन मंदिरा गजर भक्तीचा. कुंडली नवरतारी भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की हॅलो हॅलो हॅलो. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडले तो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला, कंधरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार, कृपानाने कथेचा विस्तार, कृपानाने कथेचा विस्तार, कृपानाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधींद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय 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 करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो बाबा झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो बाबा झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठे झालो पोटे शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे अर्धांग असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. बसा बसा काहीच झालं नाही बसा. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या संत भेटीच्या अनुभवाचा अनुवाद करतात. विठाला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावचं ग्रामदैवत येडोबा श्री खंडोबा भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरु जोग महाराजांच्या आशीर्वादाने याही वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न होतोय. आणि या उत्सवातील आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र कलगाव सर्वांच्या वतीने हरिभक्ती पारायण आमचे संगीत रत्न ढाले गुरुजी असतील, शिवानंदजी महाराज शास्त्री असतील, आपल्या गावचे सुपुत्र हरिभक्ती पारायण सदानंद महाराज आणि प्रल्हाद महाराज शास्त्री या सर्वांच्या संबंधातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठला
आणि या सेवेच्या संबंधाने उपस्थित ही अति दिग्गज गुणवान मंडळी, सुंदर अशी ज्यांची आपण चाल ऐकली, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण, हरिभक्ती पारायण संगीत अलंकार रामानंदजी ढाले गुरुजी असतील, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण संगीत अलंकार आमचे संजयजी देवसरकर गुरुजी असतील, हरिभक्ती पारायण माऊली महाराज दाभाडे, त्याचबरोबर आमचे गुरुजी रामकिसन महाराज, आणि हे दोन मृदंग रत्न हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट तुकारामजी महाराज पंचाळ गुरुजी, आणि आज नुकतंच ज्यांचं आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे, महाराष्ट्रातील एक तरुण मृदंग सम्राटांमध्ये ज्यांचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं तुकाराम गुरुजी असतील, त्याचबरोबर आमचे मृदंग सम्राट भरतजी महाराज पठाडे, आणि आमच्याबरोबर आलेले बालासाहेब महाराज पंचाळ. तुम्ही बसलेले सर्व देवरूप श्रोते असतील, माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि संकल्पित वेळेत या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे पहिल्या चालीत इतकं वातावरण झालं, ओपनिंगच्या प्लेअरनी जर चांगली बॅटिंग केली, मागच्या प्लेअरवर दबाव येत असतो बरं का. आता हे दोन प्लेयर आणि हे बसलेले दोन प्लेयर, म्हणजे हे सध्या महाराष्ट्रातली नंबर 1 ची मंडळी आहेत. आपल्या सर्व गावाचं यांच्यावरती नितांत प्रेम आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हजर आहेत. आळंदीमध्ये आमच्या गुरुजींचं नाव घेतलं जातं, तुकारामजी गुरुजी असतील, आणि मी नवीन आळंदीला गेलो तेव्हापासून ढाले गुरुजी आणि संजय गुरुजींचं गायन ऐकतो, तेव्हा माझ्यापेक्षा वयाने, अधिकाराने, ज्ञानाने सर्वच गोष्टींमध्ये ही मंडळी श्रेष्ठ आहेत. तरीही वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे, कुणीतरी एक जणांनी उभा राहून बोलायचं आणि बाकीच्या मंडळींनी साथ द्यायची, आणि याने जशी जमेल तशी या अभंगावरती मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला काळ मोठा वाईट आलेला आहे, सर्वांना ज्ञात आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे बऱ्याच गावची कार्यक्रम बंद झालेले आहेत, तरीही आपलं भाग्य आहे की आपल्या गावचा कार्यक्रम चालू आहे. तरीही कधी बंद होईल काय सांगता येत. शासनाने आदेशच काढले, त्यामुळे मीही तुम्हाला सांगतो की आपण बसत असताना थोडं अंतर ठेवून बसा, आणि शक्यतो प्रत्येक जणाने कीर्तन ऐकायला येत असताना मास्क घेऊन आलं तरी काय हरकत. म्हणून पुढचे जे येणारे कीर्तनकार आहेत त्यांना सांगायची गरज पडू नये म्हणून मी सांगतो. आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी हा अत्यंत गरजेचा विषय आहे बरं का. त्यामुळे सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून, मास्क लावून, आणि जो काही शासनाने आपल्याला नियम घालून दिलेला आहे त्या नियमात आपण सर्वांनी सेवा करायची आहे. विठाला विठाला. अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संत भेटीचं भाग्य आणि संत भेटीमधून महाराजांना प्राप्त झालेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा अनुवाद करतात. हा अभंग निवडण्याचं मी कारण आहे, आपल्या पत्रिकेवरती मी आल्या वाचलं की आज सद्गुरु जोग महाराजांची पुण्यतिथी आहे. आजचा जो काळ आहे तो धन्य काळ आहे. का धन्य म्हणतोय मी? संत महात्मे ज्या तिथीला आपला देह ठेवतात ती तिथी पुण्यवान होत असते, म्हणून तो काळ कसा आहे तो धन्य काळ असतो. त्याचं कारण त्या तिथींमधून संत महात्मे ज्या तिथीला गेले ती तिथी पावन होते असं नाही, तर त्या संतांचं नामस्मरण करणारे तुम्ही आम्ही देखील पावन होतोय. विठाला आणि म्हणून संतांची पुण्यतिथी का करायची
तर तुम्हाला आम्हाला त्याच्यातून काहीतरी पुण्य मिळावं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे घेता पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनांची नावे. पुण्यवान होण्यासाठी जे संत महात्मे आपल्यातून निघून गेले त्यांचं नामस्मरण केलं की आपल्याला पुण्य मिळतं. आणि म्हणून सद्गुरु जोग महाराजांची आज पुण्यतिथी आहे. म्हणून आपल्यासाठी हा काळ कसा आहे, महाराज म्हणतात धन्य काळ. संत भेटीच्या काळाला महाराजांनी धन्यता दिलेली आहे. आणि संत भेटीच्या काळामधून महाराजांना जो अनुभव प्राप्त झाला त्या अनुभवाचा अनुवाद महाराज या अभंगातून करतात. अनुवाद म्हणजे तरी काय बरं? अनुवाद शब्दाचा अर्थ आहे ज्याचा अनुभव आपण घेतला तो जगाला सांगणं म्हणजे अनुवाद. अनुवाद म्हणजे फार काही अवघड नाही. महाराज म्हणतात अनुवाद कधी घडतो? अनुभव घेतला की अनुवाद घडतो. माझ्यासारखे पाठ करून सांगणारे अनेक सापडतील, परंतु परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्व जर कोणत्या गोष्टीला असेल तर त्या अनुभवाला आहे. महाराज म्हणतात जे जे मी अनुभव तुम्हाला सांगतोय ते मी अगोदर घेतले आणि नंतरच जगाला सांगितले. अनुभवाला अनुभव आले अंगाने. महाराज म्हणतात ते या जगा देतसे. हो, मी फुकटचं सांगत नाही, अगोदर अनुभव घेतला आणि नंतर जगाला सांगितलं. बरं, अनेक माणसं या जगामध्ये ज्ञान सांगणारे सापडतील, परंतु त्यांना अनुभव असेल असं काही नाही. आपल्या मराठी भाषेत म्हणे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. हो, अनुभव जन्य जर ज्ञान असेल तर त्याचा समोरच्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. पाठ करून एखादा माणूस सांगत असेल तर समोरच्या माणसाला पटेलच असं नाही, परंतु आपण स्वतः अनुभव घेणं आणि नंतर जगाला सांगितलं की महाराज म्हणतात ती गोष्ट तंतोतंत समोरच्याला पटत असते. आणि म्हणून महाराज अनुभव युक्त अनुवाद करतात. विठ्ठला आणि मग परमार्थात अनुभवाला किंमत आहे. पहा, काही काही म्हातारी माणसं म्हणतात महाराज 90 वर्ष झालं परमार्थ करतोय. किती बसलेली मंडळी, 90 वर्ष परमार्थ करतोय. तुम्ही कालचे पोरं आहात. म्हटलं बाबा तुम्ही 90 वर्ष परमार्थ करताय, परंतु या 90 वर्षाच्या काळात तुम्हाला काय अनुभव आला बरं परमार्थातून? हो म्हटले काहीच नाही. मग अशा परमार्थाला किंमत आहे का? परमार्थ करीत असताना महाराज म्हणतात अनुभव येणं गरजेचं आहे. आणि मग अनुभव जर येत असेल तर आपण समजायचं करत असलेला परमार्थ हा योग्य मार्गाने होतो. महाराज म्हणतात भक्ती करत असताना जर अंतःकरणापासून ती भक्ती केली की त्यातून काहीतरी अनुभव माणसाला येत असतो. हो, महाराज म्हटले मी रोज उठायचो, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर, भंडाऱ्या डोंगरावरती जायचो आणि भगवंताचं भजन करायचो. भजन करत असताना महाराज म्हटले मी देहू गावाचा त्याग करायचो आणि डोंगरात जाऊन भजन करायचो. का बरं महाराजांनी गावचा त्याग केला? त्याचं कारण महाराज म्हणतात मला गावात राहून एकांत मिळत नव्हता. भक्ती करायची असेल तर भक्तीचं मुख्य अंग आहे
तो म्हणजे एकांत. तुका म्हणे एकांतवासे तुका म्हणे एकांतवास 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 तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हो महाराज म्हणतात एकांताशिवाय भक्ती घडत नाही. बरोबर, एकांत असेल तर भक्ती घडते. मग मला असं वाटतंय की तुकोबरांच्या काळात 350 पावणे 400 वर्षांपूर्वी जर गावात राहून एकांत मिळत नव्हता, तर आत्ताच्या या पळापळीच्या धकाधकीच्या जीवनात गावात राहून एकांत मिळणं मोठं अवघड आहे. रोजचं 2 GB संपवायचं म्हटलं एकांत मिळतो गुरुजी. बरोबर आहे का तुकारामजी गुरुजी? रोज 2 GB संपवायचं म्हटल्यावर एकांत कुठं मिळतो? दिवस जातो. 2 GB काय सहजासहजी संपत आहे का? पूर्ण दिवस घालावा लागतो. आणि मग 2 GB संपवता जर दिवस जात असेल, भजन करायला वेळ कुठं मिळतो? मग त्यासाठी महाराज म्हणतात मी देहू गावाचा त्याग करायचो. त्याचं कारण तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजोनिया जन भक्ती करा. मग एकांत महाराजांना अतिशय प्रिय होता. संजय गुरुजींनी सुंदर प्रमाण दिलं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी एक सूत्र वापरतात. म्हटले भक्तीचं मुख्य अंग जर काय असेल, हो तर भक्ता एकांतिनो मुख्य हा भक्ता एकांतिनो. भक्तीचं मुख्य अंग आणि तो म्हणजे एकांत आहे. महाराज म्हणतात तो एकांत मला डोंगरात मिळायचा आणि म्हणून मी डोंगरात जाऊन भजन करायचो. बरं का? तुम्ही म्हणाल महाराज मग तुमच्या सारखं आम्हीही काय डोंगरात जाऊन भजन करावं का? डोंगरात जाऊन भजन करण्याची गरज नाही, परंतु चित्त एकाग्र होण्याची गरज आहे. आणि संसारात ते चित्त एकाग्र होत नाही आणि म्हणून एकांत वास अतिशय महत्वाचा आहे. बेटाला आणि मग महाराज म्हणतात ते एकांत मला डोंगरात मिळत होता, मला माणसात मिळत नव्हता. म्हणून मी पशु पक्ष्यांबरोबर भजन केलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरी पक्षीही सुस्वरे आळवी ते वृक्षवल्ली येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत हो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. कोण सोयरे म्हटले? माझे माणसं नाही, पशु पक्ष्यांबरोबर महाराजांनी भजन केलं. याचा अर्थ असा आहे की भक्ती करत असताना अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे. महाराजांनी भक्ती करत असताना कधीही स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. महाराज म्हणतात मी प्रपंचाच्या नावाने पूज्य ठेवला, डोंगरा एवढा शून्य मी प्रपंचाच्या नावाने घातला. संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे वाढता हा पुण्य धर्म
वेळ घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. महाराज म्हणतात मी संसाराच्या नावाने पूज्य ठेवला म्हणजे काय केलं तर संसाराचा कधी विचार केला नाही. परमार्थ करत असताना संसाराकडे बघितलं नाही, संसाराची वाताहत झाली. तरीही महाराजांनी कधी भजन सोडलं नाही, कधी भक्ती सोडली नाही, कधी वारी सोडली नाही. महाराजांच्या अनंत पिढ्या भगवान परमात्म्याची सेवा करत होत्या, परंतु महाराजांनी ती सेवा करायचं कधीही सोडलं नाही. पहा, परमार्थ करत असताना, वारी करत असताना महाराजांच्या संसाराची वाताहत झाली. स्त्री एकान्न करिता मेली, हो वाताहत झाली. पार घरातली मंडळी महाराजांच्या नावाने ओरडू लागली की महाराज तुम्ही प्रपंच सुद्धा करत आहात, प्रपंचाकडे पहा काहीतरी. परंतु महाराज म्हणतात मी पाठीमागं वळून पाहिलं नाही. प्रत्येक महिन्याची वारी महाराजांची अनेक पिढ्यांची होती. महाराजांनी प्रत्येक महिन्याला भगवान परमात्म्याकडे जावं. महाराजांच्या सेवेचं ओझं भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती झालं होतं. पहा, हो एक जणाला म्हटलो महाराज वयाचे 50 वर्ष झाले, अजून एकदाही पंढरपूरला गेला नाही. म्हटलं जन्मात येऊन माणसाने एकदा तरी पंढरपूरला जावं आणि भगवान पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. तो म्हटला महाराज माझं पंढरपूरचं लय वाकडे बघा. म्हटलं काय होतं नाही तर चल म्हटलं माझ्याबरोबर. एकदा आषाढीला घेऊन गेलो गुरुजी त्याला. लबडे महाराजांच्या दिंडीत आम्ही चालायचो. शेवटी म्हटला महाराज असं वाटतंय की आता कधी गावाकडे जाईल, कधी गावाकडे जाईल. म्हटलं आता 4 दिवस आपण पंढरपुरात राहिलं की लगेच तू काला झालं की गावाकडे निघून जायचं. आषाढीच्या दिवशी मग त्याच्या गावातली काही मंडळी आली. आल्याच्या नंतर हा म्हटला अरे 1 महिना झालं म्हटलं मी पंढरपूरला आलोय, पालखीत चालतोय, 1 महिन्यापासून घरादाराचं काही बघितलं नाही. म्हटले माझ्या घरचं कसं काय हो घरचं कसं काय. म्हटल्याच्या नंतर गावातली मंडळी म्हटले तुझ्या घरचं सगळं चांगलं आहे, पण आता ह्या पणनी केला ना घोटाळा. म्हटले घरचं सगळं चांगलं आहे आणि पण म्हणजे काय. काय नाही म्हटले तुमची कुत्री मेली. काय म्हटले तुमची कुत्री मेली. म्हटलं कुत्री कसं काय मेली बरं, कसं काय मेली म्हणून काय विचारता. म्हटले तुमच्या घोडीचं हाड तिच्या नरड्यात अडकलं आणि कुत्री मेली. म्हटलं घोडी सुद्धा मेली का काय. म्हणले हो घोडी सुद्धा मेली. अहो म्हटलं घोडी तर चांगली होती, घोडी कस काय मेली. अहो कस काय मेली म्हणून काय विचारता. म्हटले तुमच्या म्हातारीचं प्रेत चाललं होतं, प्रेतात घोडी घुसली. असं का. म्हटले म्हातारी सुद्धा गेली का काय. हो म्हटले म्हातारी गेली. म्हातारी कस काय गेली, कस काय गेली म्हणून काय विचारता. म्हटले तिने नातवाचा धसका घेतला म्हणजे. येतंय लक्षात तुमच्या. नातवाचा धसका घेतला म्हणजे ह्याचा पोरगा सुद्धा हो म्हटला एकुलता 1 नवसा सायासाने झाला होता. किती चक्रा मारल्या गुजरातला मला सुद्धा आठवत नाही. आणि एकुलता 1 पोरगा गेला कस काय. म्हटले कस काय गेला मग काय विचारता. वरच्या दुधावर किती दिवस जगणार. म्हणजे बायको सुद्धा. म्हटला महाराज तुम्हाला म्हणलो होतो मी हे पंढरपूर मला धार्जिन नाही, तुमच्या नादाला लागून प्रपंचाची पार वाताहत झाली. महाराज म्हटले माझ्याही प्रपंचाची वाताहत झाली, परंतु तरीही मी कधी भजन करायचं सोडलं नाही. विठाला हो त्याचं कारण आहे. पहा महाराजांनी अंतःकरणापासून परमार्थ केला आणि म्हणून महाराज म्हणतात मला अनेक प्रकारचे अनुभव आले. अनेक प्रकारचे म्हणण्यापेक्षा तुकोबरायांचा गाथा उघडून पाहिला की तुकोबरायांचे अनुभव सापडतात. विठाला आणि मग महाराज म्हटले मी कशासाठी परमार्थ केला बरं. हा म्हटले भगवान परमात्म्याने मला एकदा तरी जीवनात येऊन दर्शन द्यावं आणि त्यासाठीच म्हटले हा खटाटोप आहे. अनेक पिढ्या माझी भगवान परमात्म्याची सेवा करते. त्याचं कारण या जन्माची सार्थकता जर कशात असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली रे झाली की म्हटले जन्माचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखलिया, विठ्ठलाचे एक देखलिया. जन्म
सहलिया म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि या जन्माची सार्थकता आहे. परंतु ते भगवान परमात्मा म्हटले इतक्या सहजासहजी जीवाला भेटत नाही. त्याच्यासाठी अगोदर एक टप्पा आहे म्हटले कोणता? संतांची भेट जीवनात झाली रे झाली की तिथून पुढे भगवान परमात्मा या जीवाला भेटतो का. व अत्यंत दूरीत मी चिंतन करणार आहे. कारण ही जी मंडळी आहेत ही संप्रदायातली अत्यंत जाणकार मंडळी आहेत आणि या मंडळींमध्ये उगाच काहीतरी फापट पसारा सांगून मी आपला वेळ घेणार नाही. तुम्ही एवढा मोठा खर्च करताय आणि मग त्या संसारातल्या गोष्टी ऐकण्यासाठी नाही बरं का. म्हणून जास्तीत जास्त मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे. बेटा महाराज म्हणतात संतांची भेट भगवान परमात्म्याच्या प्राप्तीला कारणीभूत आहे. हरि प्राप्ती से हरि प्राप्ती से उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय इणे साधती साधने साधने इणे साधती साधने धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय इणे साधती साधने हरि प्राप्ती शिव उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. महाराज म्हणतात संतांची भेट झाल्याशिवाय हरीची प्राप्ती होत नाही. संतावेन प्राप्ती नाही संतावेन प्राप्ती नाही संतावेन प्राप्ती नाही संतावेन प्राप्ती नाही वेद देती गाई ऐसे वेद देती गाई गाई येणे साधती साधन येणे साधती ऐसे वेद देती गाई ऐसे वेद देती गाई साधती साधन येणे साधती साधन संताविन प्राप्ती नाही. ऐस देती संतांशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. वेदाने सुद्धा हात वर करून सांगितलं. हो मग देवाची प्राप्ती होण्यासाठी जीवनात संत भेटीची गरज आहे. इथपर्यंत आपण आलो. महाराज म्हणतात ती संतांची भेट मला झाली. जीवनभर मी परमार्थ केला आणि त्याचं फळ मला भेटलं. म्हणले मला संतांची भेट झाली. कुठं? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाना ठेविला कर. मला स्वप्नात म्हटले संतांचं दर्शन झालं. जगद्गुरु तुकोबारांच्या सद्गुरूंनी म्हणजे संतांनी मला स्वप्नात दर्शन दिलं. ज्या काळामध्ये मला संतांची भेट झाली तो काळ कसा आहे म्हटले महाराज अभंगाचं पहिलं. धन्य काल संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी Bye.
धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली तो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हो संतांची मला भेट झाली आणि तो काळ म्हटले कसा आहे, धन्य काळ. आणि म्हणून संत भेटीचा अनुभव महाराज प्रतिपादित करतात बरं का. काही मंडळी म्हटले का हो महाराज, तुम्हाला संतांची भेट झाली, संत भेटीमधून आलेला जो अनुभव आहे तो तुम्ही आम्हाला का सांगता व त्याचा आम्हाला काय उपयोग. म्हटले व्यवहारात म्हटले एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी पडत नाही. मग तुम्ही तुमच्या जीवनात आलेला अनुभव आम्हाला का सांगता, त्याचा आम्हाला काय फायदा. फायदा असल्याशिवाय माणसं ऐकून घेत नाहीत, बरोबर आहे. फायदा असेल तर माणसं ऐकून घेतात, हो नाही तर फायदा नसेल तर माणसं म्हणतात येड येते, जाऊ द्या त्याचं काय ऐकून घेता. म्हटलं हो तुम्ही सांगता अनुभव मान्य आहे, परंतु आमच्या जीवनात त्याचा आम्हाला काय उपयोग. व्यवहारात एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी पडत नाही. पहा, एखादा माणूस जर काही काम धंदा करून श्रीमंत झाला आणि त्याचा अनुभव त्याची श्रीमंती पाहून दुसराही तोच धंदा करू लागला तर श्रीमंत होण्यापेक्षा गरीब होण्याची भीती अधिक असते की नाही. पाठीमागे एक कंपनी आली होती गुरुजी, कोणती नाही ती तर आता आली ती गुरुजी, केबीसी कंपनी आली होती. पहा तुमच्या इकडे होती का नाही मला नाही माहित, आमच्या इकडे लय होती, सगळीकडे होती. केबीसी कंपनीमध्ये ज्यांनी सुरुवातीला पैसे गुंतवले ते झाले करोडपती. ऐकताय ना तुम्ही, ज्यांनी केबीसी कंपनीत सुरुवातीला पैसे गुंतवले ते झाले करोडपती. आणि त्यांचा करोडपतीपणा पाहून काही काहींनी जमिनी विकल्या आणि त्या कंपनीत पैसे गुंतवले, करोडपती तर झाले नाही पण रोडपती झाले की नाही. म्हणजे व्यवहारामध्ये एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी पडत. महाराज म्हणतात मी व्यवहारातला अनुभव तुम्हाला सांगत नाही, त्याचं कारण व्यवहारातला प्रपंचातला अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे. दुसरं कारण म्हटले मी का सांगत नाही व्यवहारिक अनुभव, तर म्हटले व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये ज्याचा त्याचा अनुभव काय म्हटले दुःख रूप आहे. तुम्ही एखाद्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, का हो बाबा एवढी वर्ष झालं तुम्ही संसार करता, काय अनुभव आहे बरं तुमचा. तो म्हातारा सांगतो, महाराज या प्रपंचाने मला इतकी दुःख दिलीत, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती आणि नसाहे पाशान फुटती, भयकाप चित्ती भरलासे. अहो इतकी दुःख आहेत, मला वाटत होतं आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, सुख तर मिळालं नाही. संपूर्ण जन्म म्हटले नुसत्या सुखाच्या अपेक्षेवर गेले. दुःख बांधवारी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवारी आहे हा संसार, सुखाचा सुखाचा विचार. दुःख बांधवारी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवारी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडे. वा सुंदर प्रमाण दिलं गुरुजींनी. पहा हा संसार म्हटले दुःख रूप आहे आणि म्हणून यातून येणारा प्रत्येकाचा अनुभव हा दुःख रूप आहे. हो ज्याच्या चेहऱ्याकडे पाहावं म्हटले कसल्या तरी चिंतेने ग्रासलेला आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, दुखिया धन बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा. ज्याच्याकडे पाहावं म्हटले कसाय, हो दुखिया बाबा. हो माणसं वरून वरून म्हणतात, हो कसं काय चाललंय, हा म्हटले अगदी आनंद आहे पहा.
काही काही माणसं चतुर असतात, ते मध्ये कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर दाखवत नाही. कोरोनाच्या काळात अनेक जणांच्या अंतःकरणात दुःख आहे, परंतु वरून दाखवत नाहीत. माणसं असं दाखवतात कोरोना आला आणि काही आला तरी आमच्या काही फरक पडत नाही महाराज. हो म्हटले आनंदात आहे, म्हटले खाऊन पिऊन टामटूम आहे. काही काही माणसं सहन होत नाही, म्हणून म्हटलं कस काय चाललं रामभाऊ. म्हटलं बरंच म्हणायचं आता, म्हणजे बरंच म्हणताना सुद्धा मध्ये किती दुःख आहे हे त्याला दिसत आहे का नाही. म्हणजे या जगामध्ये सुखी कोणी नाही. त्याचं या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही, त्यात सुख नाही त्यात सुख नाही, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला या संसार नगरी बाजार भरला ग बाई, आणि यात सुख नाही त्यात सुख नाही. या संसारात सुखच नाही म्हटले. माणसं रात्रंदिवस जरी धडपड करत असले सुखासाठी तरी सुख नाही. सर्व सुखाची अशा जन्म केला, सुखाची अशा जन्म केला, एकमुखी नाही केला, दिशा पावला, हिंदता दिशासन पावला, माया व्यष्टीला जीव माझा, माया व्यष्टीला जीव माझा, माझे सोयीतले नसली कोणी, माझे सोयीतले नसली कोणी, माझे स्वयंताने नसली कोणी, माझे स्वयंताने सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, आणि हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. संपूर्ण जन्म म्हटले सुखाच्या अपेक्षेवर गेला. सुख तर मिळालंच नाही, परंतु नुसते दुःख म्हटले या संसाराने दिले. ह्या संसार जो आहे पहा, कधी आपल्याला सुख मिळू देत नाही, म्हणजे माणसाची इच्छा पूर्ण होऊ देत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की तिच्या पोटातून दुसरी इच्छा जन्म घेते. एक बाई म्हटली अहो शेजाऱ्याच्या घरात पाहिलं तर 40 इंच LCD, आपल्या घरात साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुद्धा. काय करा म्हटली उद्या सकाळी उठा हिंगोलीला जाण पहिला LCD घेऊन या. हो सकाळीच उठलं, हिंगोलीला गेलं, ताब्यातलं होतं जरा, सकाळीच गेलं, दिवस निघाल्या बरोबर LCD घेऊन आला. बायकोने हातात रिमोट घेतला आणि वेगवेगळे प्रोग्राम पाहू लागली. बायको म्हटली अहो LCD नव्हता LCD आणला, पण शेजाऱ्याच्या घरात फ्रीज सुद्धा लई मोठा आहे. या LCDने फ्रीजला जन्म दिला. अगोदर फ्रीज डोक्यात सुद्धा. म्हणजे संसार असा आहे, एक इच्छा पूर्ण झाली की तिथं थांबू देत नाही, तिच्या पोटातून दुसरी इच्छा जन्माला घालतो. कितीही श्रीमंत जरी माणसं या जगात असली तरी ती थांबलीत का पैसे कमवायचे. आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत घराणा कोणचा भरत अण्णा? अंबानी घराणा. बरोबर, अंबानी घराणा एवढा श्रीमंत आहे म्हटले, टाटा बिर्ला असेल, अंबानी असेल, बर का. हो, अंबानी घराणा किती श्रीमंत आहे म्हटले, सकाळी उठल्या बरोबर नीता अंबानी 3 लाखाचा चहा पिते. किती म्हटलं, काय कप बशा फोडून खाते का काय काय का 3 लाख रुपयाचा चहा. म्हणजे जिचा खर्च दिवसाची सुरुवात 3 लाखांनी होते, त्याचा दिवसभराचा खर्च किती असेल, आणि एवढा जर खर्च ती करत असेल तर किती पैसा असेल. कल्पना करा. या
बाजारामध्ये म्हटले प्रत्येक गोष्ट रिलायन्स कंपनीची आहे. म्हणजे एवढा मोठा श्रीमंत घराणा जरी असला तरी पैसे कमवायचे थांबलेत का? याचा अर्थच असा आहे, संसार कुणालाही इच्छापूर्ती होऊ देत नाही, नाम सुखी होऊ देत नाही, समाधानी होऊ देत नाही. त्याचं कारण संसाराचं मूळच दुःख आहे म्हटले. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ